पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक शर्मा हा 28 ऑगस्ट रोजी जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडला तेव्हा त्याने आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं की तो पोलीस स्टेशनमध्ये जात आहे. त्याने असे सांगितलं की तो आपली ड्युटी पूर्ण करून दुसऱ्या दिवशी सकाळी परत घरी येईल. पण जेव्हा सकाळ झाली आणि अभिषेक परत घरी आला नाही तेव्हा घरच्यांची चिंता वाढू लागली. ते त्याची वाट पाहत राहिले, पण संपूर्ण दिवस गेला आणि अभिषेकचा काहीच पत्ता लागला नाही. घरच्यांनी त्याला फोन केला, पण त्याचा मोबाईल फोन बंद येत होता. हे पाहून त्यांची बेचैनी आणखीनच वाढली, कारण अभिषेक पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर होता. अशा परिस्थितीत त्याचा अचानक अशा प्रकारे गायब होणे आणि फोन बंद असणे खूपच चिंतेची बाब होती. घाबरून घरच्यांनी अभिषेकच्या मित्रांशी आणि नातेवाईकांसोबत संपर्क साधला, पण कोणालाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. दरम्यान अचानक पोलीस स्टेशनमधून अभिषेकच्या एका मित्राचा फोन आला. त्याने घरच्यांना सांगितलं की अभिषेक त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर आलाच नव्हता. हे ऐकताच घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण अभिषेक घरातून निघताना हे सांगून चालला होता की तो पोलीस स्टेशनला नाईट ड्युटीवर चालला आहे. मग जर तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला नाही तर तो गेला कुठे? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी घरच्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना त्याच्या शोधाला लावलं, पण खूप प्रयत्न करून देखील अभिषेकचा काहीही मागमूस लागत नव्हता. जेव्हा कोणताही मार्ग उरला नाही तेव्हा कुटुंबियांनी बुंदी पोलीस ठाण्यात त्याची बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. कारण अभिषेक स्वतः पोलीस विभागात कामाला होता, म्हणून फक्त त्याचे कुटुंबच नाही तर त्याचे मित्र आणि पोलीस विभाग देखील त्याच्या शोध कामाला लागले होते. बुंदी पोलिसांसाठी हे प्रकरण खूप मोठे आव्हान होते. त्याला गायब होऊन एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला होता, पण अजूनही त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती. जेव्हा तपास पुढे गेला तेव्हा पोलिसांना समजलं की अभिषेक पोलीस स्टेशनमध्ये गेला नव्हता, पण त्या रात्री 12:30 वाजेपर्यंत त्याच्या फोनची लोकेशन ट्रेस होत होती. त्यानंतर अचानक त्याचा फोन स्विच ऑफ झाला आणि त्याचा फोन पुन्हा परत कधी चालू झालाच नाही. आता पोलिसांसमोर एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे त्याच्या शेवटच्या लोकेशनचा शोध घेणे. जेव्हा पोलिसांनी त्याच्या कॉल डिटेल तपासल्या तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. त्या रात्री अभिषेक बुंदी पोलीस स्टेशनमध्ये गेला नव्हता, तर तो आपल्या घरापासून 136 किलोमीटर दूर सवाई माधोपूरला गेला होता. त्याची शेवटची लोकेशन एखाद्या राहत्या भागात नव्हती, तर ती विजयगड किल्ल्यासारख्या सुनसान ठिकाणी ट्रेस झाली होती. ही लोकेशन रात्री 12:30 वाजताची होती. आता प्रश्न असा होता की अभिषेक आपली पोलीस स्टेशनमधील नाईट ड्युटी सोडून रात्री 136 किलोमीटर दूर असणाऱ्या एका ओसाड किल्ल्यावर नेमका काय करत होता? जेव्हा पोलिसांना समजलं की त्याची शेवटची लोकेशन विजयगड किल्ला आहे तेव्हा त्यांनी पुन्हा त्याच्या कुटुंबासोबत बोलण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना हे जाणून घ्यायचं होतं की अभिषेकचा सवाई माधोपूर किंवा विजयगड या किल्ल्यापाशी काही संबंध आहे का? तिथे त्याचे कोणी मित्र किंवा नातेवाईक राहतात का? चौकशी दरम्यान अभिषेकच्या आईने सांगितलं की सवाई माधोपूर जिल्ह्यातील दरवा गावातील दिव्या नावाच्या मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. हे ऐकताच पोलिसांना संशय आला की कदाचित अभिषेक आपल्या सासरच्या लोकांना भेटायला गेला असेल. विशेषतः कारण कुटुंबियाच्या मते त्या काळात अभिषेक आणि त्याची बायको दिव्या यांच्यामध्ये चांगले संबंध नव्हते. त्यांचे भांडण इतके वाढले होते की गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली होती आणि त्यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील केला होता. आता पोलिसांना हे जाणून घ्यायचं होतं की शेवटी अभिषेक आणि त्याची बायको दिव्या यांच्यात असे काही घडले होते की त्यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी पोलीस तात्काळ अभिषेकची बायको दिव्याच्या गावात म्हणजे दरवा गावात पोहोचले. तिथे जाऊन पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. सुरुवातीला दिव्याने पोलिसांच्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले की तिच्या वैयक्तिक आयुष्यात
पोलिसांनी हस्तक्षेप करू नये आणि ती या सर्व गोष्टीपासून दूर राहू इच्छिते. पण पोलिसांना संशय होता, कारण अभिषेकची शेवटची लोकेशन दिव्याच्या माहेरजवळ मिळाली होती. वारंवार चौकशी केल्यानंतर शेवटी दिव्याने ते रहस्य उघड केलं, ज्यामुळे तिचं आणि अभिषेकचं नातं बिघडलं होतं. दिव्याने पोलिसांना सांगितलं की ही घटना अभिषेक गायब होण्याच्या सुमारे 1 वर्ष आधीची आहे. त्या काळात तिची मावस बहीण श्यामा शर्मा, जी सुमारे 16 वर्षाची होती, ती उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी तिच्या सासरी आली होती. श्यामा सुमारे 20 ते 25 दिवस तिथेच राहिली आणि याच दरम्यान तिचे दिव्याचा नवरा अभिषेक सोबत शारीरिक संबंध निर्माण झाले. दोघे लपून छपून एकमेकांना भेटू लागले. पण एका दिवशी दिव्याने त्यांना भोंगळ्या अवस्थेत पकडलं. तोच दिवस होता जेव्हा दिव्याला पहिल्यांदा समजलं की तिची लहान मावस बहीण श्यामा, जी काही दिवसांसाठी त्यांच्या घरी सुट्टीसाठी आली होती, ती प्रत्यक्षात तिच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंधात होती. या घटनेनंतर बायको दिव्या खूप दुखावली आणि रागाच्या भरात तिने आपले सासर सोडून दिले. ती आपल्या माहेरी परत गेली. त्याचवेळी तिने अभिषेकपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज देखील केला. अभिषेकच्या बेपत्ता होण्याचे रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी त्याची मेव्हणी श्यामाची तपासणी सुरू केली. तेव्हा एक धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांना समजलं की श्यामा त्याच गावात राहत होती जिथे अभिषेकची शेवटची लोकेशन मिळाली होती. तिचे घर विजयगड किल्ल्याजवळच होते, जिथे अभिषेकचा शेवटचा ट्रेस झाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना संशय आला की कदाचित अभिषेक आणि त्याची मेव्हणी श्यामा यांच्या अनैतिक संबंधाचा या प्रकरणासोबत काहीतरी संबंध असू शकतो. अभिषेकला गायब होऊन आता 4 महिने झाले होते, पण पोलिसांच्या हाती अजूनही कोणता ठोस पुरावा लागला नव्हता. तथापि आता तपास योग्य दिशेने चालला होता, कारण अभिषेकचा मोबाईल ज्या ठिकाणी स्विच ऑफ झाला होता ते ठिकाण सवाई माधोपूर होते. योगायोगाने अभिषेकचे सासर देखील सवाई माधोपूरच होते आणि त्याची मेव्हणी श्यामा देखील त्या ठिकाणीच राहत होती. आता पोलिसांचा संपूर्ण तपास सवाई माधोपूरवर केंद्रित झाला आणि संशयाची सुई अभिषेकची बायको दिव्या आणि त्याची मेव्हणी श्यामा या दोघींवर येऊन थांबली होती. आता पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत होते की या दोघींमध्ये खरा आरोपी नेमका कोण आहे. त्यासाठी त्यांनी अभिषेकची बायको आणि त्याची मेव्हणी यांच्या मोबाईलची लोकेशन आणि कॉल्स डिटेल काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते समजू शकत होते की त्या रात्री अभिषेकच्या शेवटच्या लोकेशनजवळ नेमकं कोण होतं, त्याची बायको दिव्या की त्याची मेव्हणी श्यामा. जेव्हा दोघींच्या कॉल डिटेलची तपासणी झाली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. अभिषेकची बायको दिव्या हिच्यासोबत फारसं बोलणं होत नव्हतं, पण त्याचं बोलणं त्याची मेव्हणी श्यामा हिच्यासोबत तो रात्री उशिरापर्यंत खूप जास्त वेळ बोलत असायचा. याच कॉल डिटेलमध्ये पोलिसांना आणखी एक नंबर मिळाला, ज्यावर अभिषेकची मेव्हणी श्यामा ही खूपच जास्त वेळ बोलत होती. हा नंबर सवाई माधोपूरमध्ये राहणाऱ्या नावेद रंगरेजचा होता. आता पोलिसांनी हा तपासणी सुरू केली की त्या रात्री श्यामा नेमकी कुठे होती. तपासादरम्यान एक मोठा खुलासा झाला. ज्या किल्ल्यात अभिषेकची शेवटची लोकेशन मिळाली होती त्याच रात्री अभिषेकची मेव्हणी श्यामा हिचं लोकेशन देखील त्याच किल्ल्यात आढळलं होतं. इतकेच नाही तर नावेदचं लोकेशन देखील अगदी त्याच ठिकाणी आढळलं होतं. अभिषेक आणि श्यामा ज्या ठिकाणी होते तिथे नावेद देखील होता. आता पोलिसांना पूर्ण खात्री झाली की अभिषेकच्या गायब होण्यात श्यामा आणि नावेदचा हात आहे. पण या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात 4 महिने उलटून गेले होते आणि पोलिसांवर ही केस लवकर सोडवण्याचा मोठा दबाव होता. वेळ न दवडता पोलिसांनी श्यामा आणि नावेद या दोघांना अटक केली आणि त्यांची कठोर चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनाही पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनचे पुरावे त्यांच्यासमोर ठेवले आणि कडक चौकशी केली तेव्हा शेवटी श्यामा आणि नावेद दोघांनीही सत्य कबूल केले. त्यांनी मान्य केलं की 28 ऑगस्टच्या रात्री
त्या दोघांनी मिळून अभिषेकची हत्या केली होती. पण आता सर्वात मोठा प्रश्न होता की त्यांनी नेमकं असं का केलं. जेव्हा पोलिसांनी याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा मेवणी श्यामाने सांगितलं की जेव्हा ती अभिषेकच्या आयुष्यात आली तेव्हापासूनच तिच्या आयुष्यात मोठी उलटापालट सुरू झाली होती. यामागचे मुख्य कारण हे होते की एका दिवशी अभिषेकची बायको दिव्या हिने त्यांना भोंगळ्या अवस्थेत पाहिलं होतं. या घटनेनंतर अभिषेकच्या सासरी मोठा गोंधळ झाला. घरातील वातावरण पूर्णपणे बिघडलं. या परिस्थितीला घाबरून श्यामा परत आपल्या घरी म्हणजे सवाई माधोपूरला गेली. मात्र ती गेल्यानंतर अभिषेक आणि दिव्या यांचे संबंध परत सुधारले नाही आणि परिस्थिती इतकी बिघडली की दोघांच्या नात्याला घटस्फोटाची वेळ आली. पोलिसांनी मेवणी श्यामाला विचारलं की जर तिला अभिषेकवर प्रेम होतं तर तिने त्याची हत्या का केली. यावर श्यामाने सांगितलं की जेव्हा ती अभिषेक सोबत शरीर संबंधात होती तेव्हा तिची ओळख नावेद सोबत झाली होती. हळूहळू ही ओळख प्रेमात बदलली आणि आता ती अभिषेकला सोडून नावेद सोबत राहू इच्छित होती. ती नावेद सोबत लग्न करू इच्छित होती पण अभिषेक तिच्या मार्गात अडथळा बनला होता. दुसऱ्या बाजूला अभिषेकसाठी परिस्थिती आणखीनच वाईट झाली होती. आधीच मेवणी श्यामामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणि आता श्यामा देखील त्याच्यापासून दूर जायला पाहत होती. पण जेव्हा श्यामाने अभिषेकला वेगळे होण्याबद्दल सांगितले तेव्हा त्याने याला साफ नकार दिला. श्यामाला वाटलं जर तिला आपल्या आयुष्यात पुढे जायचे असेल आणि नावेदसोबत जगायचे असेल तर तिला अभिषेकला मार्गातून हटवावे लागेल. याच विचारातून तिने नावेदसोबत मिळून एक भयंकर कट रचला. 28 ऑगस्ट रोजी श्यामाचा वाढदिवस होता. तिने या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला. तिने अभिषेकला फोन करून भेटायला बोलावलं. अभिषेकला वाटलं की कदाचित श्यामा अजूनही त्याच्यासोबत राहू इच्छित आहे आणि त्याच्या तुटलेल्या आयुष्याला सहारा देऊ शकेल. म्हणून त्याने आपल्या कुटुंबाला सांगितलं की तो रात्री पोलीस स्टेशनला नाईट ड्युटीवर चालला आहे आणि तो आपली गाडी घेऊन सवाई माधोपूरकडे निघाला. तिथे पोहोचल्यानंतर श्यामाने सर्वप्रथम अभिषेकला खूप प्रेमाने आपल्याजवळ बसवलं. त्यानंतर दोघांनी मिळून एकत्र जेवण केलं. या दरम्यान नावेद देखील त्या ठिकाणी आला. श्यामाने खूप मैत्रीपूर्ण पद्धतीने अभिषेकची ओळख नावेद सोबत करून दिली. त्यानंतर तिघांनी मिळून निर्णय घेतला की ते रात्रीच्या अंधारात फिरण्यासाठी विजयगड किल्ल्याकडे जातील. पण अभिषेकला काय माहीत होतं की ही रात्र त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार आहे. त्याला अजिबात कल्पना नव्हती की तो स्वतःच्या मेवणीच्या जाळ्यात अडकला आहे. त्यानंतर ते तिघेजण दोन्ही वेगवेगळ्या बाईकवरून विजयगड किल्ल्याकडे गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार जसे ते किल्ल्याच्या आत गेले तेव्हा नावेदने मागून लोखंडी रॉडने अभिषेकच्या डोक्यात जोरात वार केला. या वारामुळे अभिषेक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर नावेद आणि श्यामा या दोघांनी मिळून त्याच्यावर अनेक वार केले ज्यामुळे त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. आता सर्वात मोठा प्रश्न होता की अभिषेकचा मृतदेह कुठे गेला. चौकशी दरम्यान नावेद आणि श्यामाने पोलिसांना सांगितलं की हत्या केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अभिषेकचा मोबाईल बंद केला. त्यानंतर विजयगड किल्ल्यातच एक खड्डा खणला आणि त्यामध्ये अभिषेकचा मृतदेह पुरला. पण मृतदेह पुरण्यापूर्वी त्यांनी अभिषेकचे सर्व कपडे काढून घेतले आणि ते एका ओसाड ठिकाणी फेकून दिले. याशिवाय अभिषेक ज्या गाडीमधून सवाई माधोपूरला आला होता ती बाईक देखील त्यांनी दूर नेऊन एका विहिरीत फेकून दिली. नंतर पोलिसांनी श्यामा आणि नावेदच्या माहितीवरून खोदकाम केले आणि तब्बल 120 दिवसानंतर अभिषेकचा सांगाडा सापडला. इतका वेळ झाला होता की मृतदेह पूर्ण सांगाड्यामध्ये परिवर्तित झाला होता म्हणून त्याची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले होते. पण पोस्टमॉर्टम नंतर हे स्पष्ट झाले की हा सांगाडा दुसऱ्या कोणाचा नसून राजस्थान पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक शर्मा याचाच होता. पोलिसांनी अभिषेकचे कपडे आणि बाईक देखील जप्त केली. जरी खुन्यांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला होता पण असे म्हणतात ना की कोणताही गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा मागे सोडतोच.
याचप्रमाणे श्यामा आणि नावेदच्या मोबाईल लोकेशनने त्यांच्या संपूर्ण कटाचा भांडाफोड केला. दोघांनाही अटक करण्यात आली, मात्र काही महिन्यानंतरच ते जामिनीवर परत बाहेर आले. प्रकरण न्यायालयात सुरूच राहिले. तिथे 35 साक्षीदार आणि 105 पुराव्यांच्या आधारावर 19 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे संपूर्ण 6 वर्षानंतर न्यायालयाने अभिषेकची मेव्हणी श्यामा हिला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच तिच्यावर 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. निर्णय येताच श्यामाला पुन्हा अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आलं. मात्र नावेदचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे आणि त्याचा निर्णय येणे बाकी आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.